नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि तांदूळ आपण ह्या ठिकाणी भिजत ठेवणार आहोत. जे की सुट्टी असली की मुलांना काहीतरी नवीन खायला आवडतं. रोज चपाती भाजी डब्याला तेच नेऊन नेऊन खूप बोर झालेले असतात. त्यासाठी आज आपल्याला नवीन पदार्थ बनवायचे. तर ह्या ठिकाणी आपण एकूण 3 वाट्या इतके तांदूळ घेतले. स्वच्छ करून तांदूळ घेतलेले आहेत, तरीसुद्धा आपल्याला हे धुवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी तांदूळाला आपण 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. 2 वेळेस पाणी काढून टाकलेलं आहे. आणि तिसऱ्या वेळेस जे आहे ते आपल्याला भरपूर असं पाणी टाकून झाकून ठेवायचं आहे. तांदूळ तर आपण साईडला ठेवून देणार आहोत. आता ह्या ठिकाणी लागणार आपल्याला काही डाळी. तर ह्या ठिकाणी 1 वाटी ह्या ठिकाणी मी उडद डाळ घेतलेली आहे. छोट्या वाटीनं आपण ह्या ठिकाणी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीनं आपण ह्या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे आणि चना डाळ घ्यायचं आहे. आता इतक्या डाळी आपण घेतलेल्या आहेत आणि अर्धा चमचा इतक्या आपण मेथ्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि डाळी ज्या आहेत त्या आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, जे की पावडर लावलेली असते किंवा घरी बनवलेल्या काही डाळी असतात. पण ह्या बाहेरच्या मार्केटच्या असल्यामुळे आपल्याला स्वच्छ 2 वेळेस धुवून घ्यायचे. आता धुवून झालं की ह्यामध्ये सुद्धा आपल्याला भरपूर असं पाणी टाकून आपल्याला हे सुद्धा झाकून ठेवायचं आहे. आता ती वेळ आपल्याला झाकायचं म्हणजे आपण ह्या ठिकाणी 7 ते 8 तासाकरता आपण हे भिजत ठेवणार आहोत. आता ह्या ठिकाणी दुपारच्या वेळेसच मी हे भिजत ठेवलेलं होतं आणि आता संध्याकाळ झालेली आहे. जेवण वगैरे झालेलं आहे संध्याकाळचं आणि नंतर हे झोपते वेळेस आपण ही डाळ काढणार आहोत. जवळपास 10 वाजलेले आहेत. आता हे स्वच्छ पाणी जे आहे ते काढून टाकायचं आहे. आता पाणी काढून टाकल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 स्टेपमध्ये आपल्याला हे तांदूळ मिक्सरला चांगलं काढून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी तांदूळ टाकल्यानंतर पाणी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे, जास्तीचं पाणी टाकायचं नाही. आता ह्या ठिकाणी मिक्सरला आपण चांगली पेस्ट करून घेतलेली पाहू शकता. ह्या ठिकाणी अगदी लहान आकारात म्हणजे एकदम बारीक आपण ह्या ठिकाणी तांदूळ काढून घेतलेले आहेत. तर इतके तांदूळ मी 3 बॅचेसमध्ये काढलेले आहेत. तुम्ही कमी जास्त करू शकता. लहान मोठं भांडं घेतलं तर काढता येते कमी जास्त प्रमाणात सुद्धा. आता ह्या ठिकाणी ज्या भांड्यात आपण तांदूळ काढले त्याच भांड्यामध्ये डाळ जी आहे ती कमी असल्यामुळं एकदम पूर्ण डाळ जी मी सर्वच टाकणार आहे आणि एकाच बॅचमध्ये आपण ही डाळ जी आहे ती मिक्सरला काढून घेणार आहोत. अगदी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. पाहू शकता अगदी मस्त बारीक आपण ह्या ठिकाणी पेस्ट टाईप काढून घेतलेलं आहे आणि मिक्स करायचं आहे. आता जे तांदूळ काढलेलं होतं पीठ त्याच पिठामध्ये आपण डाळीचं सुद्धा पीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून व्यवस्थित आपण एकाच डायरेक्शनने पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपल्याला 5 ते 7 मिनिट वेळ द्यायचा आहे आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे. कारण आपण ह्या ठिकाणी सोडा वगैरे काहीच वापरणार नाही. थंडी असलं तरीसुद्धा आपलं पीठ जे आहे चांगलं फॉर्मेट होणार आहे, चांगलं फुगणार आहे. बिना सोड्याचं सुद्धा आपण पदार्थ बनवू शकतो. आता ह्या ठिकाणी मिक्स करून झाल्यानंतर आपण वरती प्लेट ठेवलेली आहे. आपण हे रात्रभरासाठी असंच ठेवणार आहोत. तुम्ही जर टाईम लावून ठेवलं तर 8 तासाकरता भिजत ठेवलं तरीसुद्धा चालते. पाहू शकता अगदी छान मस्त आपलं पीठ जे आहे न सोडा टाकता छान फॉर्मेट झालेलं आहे. आता ह्यामधलं थोडंसं पीठ जे आहे ते मी थोडंसं साईडला ठेवून देणार आहे. तुम्हाला पुढे दाखवेनच की त्याचं आपल्याला काय बनवायचं आहे. आता एक छोटं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे. पीठ पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात आलेलं असेल की पीठ आपलं किती छान सॉफ्ट आणि मस्त आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता एका पातेल्यामध्ये काढून आपण ते साईडला ठेवून देणार आहोत. आता साईडला पातेल्यातलं पीठ ठेवल्यानंतर जे शिल्लक पीठ आहे त्या पिठापासून आपल्याला काय बनवायचं आहे चला तर ते पाहूया. आता पीठ बाजूला काढून ठेवल्यानंतर आपल्याला हे पीठसुद्धा आणखीन 10 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे. आता 10 मिनिट झालेले आहे. पीठ आपल्याला तयार झालेलं आहे. चला आता थोडंसं आपण मिक्स करून घेणार आहोत. पाहू शकता ह्या ठिकाणी मस्त जाळी आलेली आहे आणि पीठ एकदम हलकं झालेलं आहे. पीठ चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे आणि एकदम चांगलं पीठ जे आहे ते फुगलेलं आहे. जर अशा पद्धतीचं पीठ झालं तर कुठलाही पदार्थ जो आपण ह्या पिठापासून बनवणार तो परफेक्ट बनतो, बिलकुल बिघडत नाही. तर अशाच पद्धतीचे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी आपण काहीच मिक्स केलं नव्हतं. आता ह्या ठिकाणी आपण मीठ टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्हाला जर हवं असेल तर ह्यामध्ये भरपूर असा आपण मसाले टाकू शकतो. जसं की कांद्याचा तडका, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता ह्याचा तडका बनवून टाकला तरीसुद्धा चालतो. पण मी काहीच न टाकता अगदी साध्या पद्धतीने बनवणार आहे. ह्या ठिकाणी आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर वाटेल इतके छान मऊ लुसलुशीत आप्पे बनवून तयार होतात. नेहमी तर आपण तांदूळ आणि उडीद डाळीचे बनवतोच, पण आज आपण मिक्स डाळीचे आप्पे बनवत आहोत. आता ह्या ठिकाणी थोडेसे भांडं नवीन असल्यामुळं सुरुवातीला चिकटण्याची शक्यता असते, पण पाहूया आपण आता काय होतं पुढं ते. आता थोडंसं आपण तीळ टाकून घेतलेले आहेत. कारण जेव्हा आपण कुठलंही नवीन भांडं असतं त्यामध्ये सुरुवातीला पदार्थ चांगला होत नाही, तरीसुद्धा आपल्याला ट्राय करायचं आहे आणि पाहायचं आहे की पदार्थ कसा बनतो. आता जमल तितकं आपण बसेल तितके आपण ह्यामध्ये पीठ टाकून घेणार आहोत. तर फटाफट आपल्याला पूर्ण पात्र जे आहे ते भरून घ्यायचे.
मुलांना सुट्टी असल्या दिवशी बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आपण तर नेहमीच बनवतो, पण अगदी सोप्या पद्धतीने एकदा या पद्धतीने ट्राय करून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका किंवा तुम्हाला आणखी कुठले पदार्थ पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा. होऊ शकतं अगदी मस्त गुबगुबीत आपले आप्पे झालेले आहेत आणि पहिल्याच प्रयत्नातसुद्धा आपल्या भांड्यामध्ये सुद्धा चांगले बनलेले आहेत. आपण नेहमी तर बनवतोच, पण अगदी नवीन भांड्यामध्ये उठतात की नाही, निघतात की नाही हा प्रश्न पडतो, पण अगदी छान निघालेले आहेत. चला आता दोन्ही साईडनं आपल्याला चांगलं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. ती तीळ लावून मस्त खाण्यासाठी खमंग आपले आप्पे तयार झालेले आहेत. सोबत खाण्यासाठी मी ह्या ठिकाणी चटणी आत्ताच बनवलेली नाही, नंतर मी बनवणार आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ मी भरपूर वेळेस अपलोड केला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तर ह्या ठिकाणी आप्यासोबत खाण्यासाठी थोडी घाई असल्यामुळे ह्या ठिकाणी मी सांबारच बनवून ठेवलेलं आहे, कारण आम्हाला ह्या पिठापासून थोडी इडलीसुद्धा बनवायची आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी मी सांबार बनवलेलं आहे. चटणी कारण की मुलांचं कसं असतं, एक जण एक मागतं तर एक जण एक मागतं. त्यामुळं मी ह्या ठिकाणी याच पिठापासून 3 पदार्थ बनणार आहे. एकतर इडली, आप्पे आणि डोसा. आपल्याकडे ह्याच पिठापासून 3 पदार्थ बनले जाणार आहेत. आप्याचं प्लेटर तयार झालेलं आहे. अगदी छान मऊ लुसलुशीत आपले आप्पे तयार झालेत. मी टेस्ट करून पाहेन, तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवेन की आतमध्ये सुद्धा किती लुसलुशीत जाळीदार आप्पे आपले तयार झालेले आहेत. अगदी गरमागरम खाण्यासाठी आप्पे तयार आहेत. मी टेस्ट करून पाहते, कमेंट करून तुम्ही सुद्धा सांगा की कसे झाले आहेत. डिसेंबर महिन्यामध्ये स्पेशल रेसिपी आज आपण बनवणार आहोत. अगदी छान आणि परफेक्ट घरच्या साहित्यामध्ये अगदी पौष्टिक. आपण बाहेरचं ह्यात काही यूज करणार नाही, घरच्या साहित्यापासून आपण हा पदार्थ बनवत आहोत. तर ह्या ठिकाणी आपण 1 वाटीच्या अंदाज आपण ह्या ठिकाणी गूळ घेतलेला आहे. थोडंसं कमी जास्त झालं तर काहीच फरक पडणार नाही. ह्या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला गूळ जो आहे तो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीनं मी गुळाला जे आहे ते बारीक करून घेते. तुम्ही मिक्सरला काढला तरीसुद्धा चालते किंवा ठेचून घेतला तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी आता चिरून घेतलेला गूळ एखादा मोठा बाऊल घ्यायचे, त्या बाऊलमध्ये आपल्याला हे गूळ टाकून द्यायचे. आता गूळ टाकल्यानंतर ह्या ठिकाणी मी 1 कपला थोडंसं कमी इतकं आपण दूध घेतलेलं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे, जास्त गरम घ्यायचं नाही किंवा जास्त थंडगारही घ्यायचं नाही. तर अशा पद्धतीनं दूध आणि गूळ आपल्याला मिक्स करून एकत्र वितळवून घ्यायचे. पूर्ण गूळ जे आहे ते चांगल्या पद्धतीनं वितळला जाईल असं आपण हे फेटून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी गूळ जे आहे ते पूर्ण फेटून घेतलेला आहे. चांगला गूळ जे आहे ते वितळलेला आहे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी एकही गाढ गुळाची ह्या ठिकाणी राहिलेली नाही. आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचे 4 चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी तेल घेतलेलं आहे. नॉर्मल तेल आपण जे रिफाईंडचं वापरतो तेच टाकलेलं आहे. 4 चमचे इतकं आपण ह्या ठिकाणी कोको पावडर टाकलेला आहे. लहान चमचा जो आपण पोहे खायचा असतो त्या चमच्याने आपण परफेक्ट मेजरमेंटसोबत घेतलेला आहे. बिलकुल कमी जास्त करायचं नाही, परफेक्ट पदार्थ बनून तयार होतो. अशा पद्धतीने फेटून आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंफार मिक्स झालं की आता ह्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला गव्हाचं पीठ. तुम्ही ह्या ठिकाणी मैदा जरी टाकला तरीसुद्धा चालतो, पण हेल्दी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. कारण मुलांना जेव्हा आपण कुठलेही पदार्थ देतो तर मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाचा केला तर आणखीनच पौष्टिक बनून तयार होतो. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मिक्स करायचे, मध्ये गाठी गुळत्या बिलकुल राहणार नाहीत. अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी मी पूर्ण सॉफ्ट करून घेतलेलं आहे. पाहू शकता एकही यात गाठ राहिलेली नाही. आता ह्या अगोदर आपल्याला आणखी काही पदार्थ घालायचं, पण त्या अगोदरही आपल्याला एक तयारी करायची आहे. ह्या ठिकाणी मी असं एक भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचे. तेल जे आहे ते पूर्ण टीनला आपल्याला छान व्यवस्थित पसरवून घ्यायचे किंवा तुम्ही ह्या ठिकाणी साजूक तूप वापरलं तरीसुद्धा चालते. थोडंसं मी ह्या ठिकाणी गव्हाचंच पीठ टाकलेलं आहे. पिठापेक्षा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर ते ठेवून दिलं तरीसुद्धा चालते, बिलकुल केक चिकटणार नाही. आता ह्या ठिकाणी प्रीहीट होण्यासाठी आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती. जड बुडाची कढई घ्यायचे आणि त्यामध्ये आपण असं स्टँड ठेवलेला आहे आणि मीठ ह्या ठिकाणी मी अगोदर वापरलेला आहे, त्यामुळे ह्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. ह्या मिठाचा वापर आपण भरपूर वेळेस करू शकतो, बिलकुल वेस्ट जाणार नाही. आता मिक्स केलेल्या बॅटरमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी 1 चमचा बेकिंग सोडा आणि पाव चमचा इतका आपण खाण्याचा सोडा टाकलेला आहे. त्यावरती थोडंसं ॲक्टिवेट होण्यासाठी थोडंसं आपल्याला नॉर्मल दूध टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण आता हे फेटून घेणार आहोत. 1-2 मिनिट आपल्याला फेटायचं आणि लगेचच आपण जी टीन तयार केलेली आहे तेल लावून त्यामध्ये आता आपल्याला हे बॅटर पूर्ण जे आहे ते टाकायचे. डिसेंबर महिन्यामध्ये क्रिसमसचा तर सण येतो, पण न्यू इयरला सुद्धा सेलिब्रेशनसाठी आपण घरच्या घरी अगदी पौष्टिक असा केक बनवू शकतो. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमचा केक कसा झाला आहे आणि आपल्याला पुढे केक कसा होईल ते सुद्धा पाहायचं आहे. चला, तर पूर्ण बॅटर टाकून झालेला आहे. आपण कढईसुद्धा गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. जर माझ्या चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता ह्या ठिकाणी अगदी छान आपली कढई जी आहे ती गरम झालेली आहे, टेम्परेचर छान झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपल्याला हे टीन ठेवायचं आहे आणि 15 मिनिटाकरता फुल गॅसवर आपल्याला हे बेक करून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांनंतर आपण उघडून ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत.
काजू टाकून घेतलेत तुकडे त्याचे आणि थोडीशी आपल्या मनुके टाकून घ्यायचे. तुम्ही आणखीन ह्यामध्ये अक्रोड, बदाम, भरपूर असे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता. 20 मिनिटानंतर आपला केक छान तयार झालेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी तुम्हाला वाटेल मधला आकार कसा झाला आहे. गॅसच्या फ्लेममुळं हा आकार असा झालेला आहे. जर तुमच्याकडं ओव्हन असेल तर त्यामध्ये अगदी परफेक्टच केक बनून तयार होईल. पण गॅसवरती आपण कढईमध्ये सुद्धा आपण हा छान केक बेक करून घेतलेला, बिलकुल चिकटलेला नाही. आता एखाद्या प्लेटमध्ये घेऊन आपल्याला हा कट करून टेस्ट करून पाहायचं आहे. अगदी छान जाळीदार गव्हाचा केक, अगदी पौष्टिक आहे, बाहेरच्यापेक्षा सुद्धा अगदी छान. घरच्या घरी कमी साहित्यामध्ये अगदी झटपट आपण हा केक बनवलेला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हा केक कसा वाटला. आता मी तर ह्या ठिकाणी कट केलेला आहे, टेस्टसुद्धा करून पाहणार आहे आणि सर्वांनाच देणार आहे. चला तर मी पाहते आणि तुम्हाला लगेचच सांगते की हा केक कसा झाला आहे. वाव, मस्तच घरच्या घरी चॉकलेट केक, अगदी छान, तोंडाला पाणी सुटणारा आहे. अगदी कमी साहित्यात कुठलेही प्रीमिक्स न वापरता आपण गव्हापासून अगदी छान केक बनवला आहे. तुम्हाला सुद्धा हा केक नक्की आवडलेला असेल. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.